यानंतर बातमी डोंबिवलीमधून येते। आज डोंबिवलीमध्ये मनसेचा मेळावा पार पडतोय। राजू पाटील श्रीकांत शिंदेंसाठी मेळावा घेत आहेत आणि श्रीकांत शिंदे, राजू पाटील, बाळा नांदगावकर, अविनाश जाधव सुद्धा यावेळेला उपस्थित असणार आहेत। डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहामध्ये हा मेळावा पार पडतोय। आमचे प्रतिनिधी प्रदीप बंडगे अधिकची माहिती देत आहेत। प्रदीप, आज मनसेचा मेळावा पार पडतोय। मनसे आता ऍक्शन मोडमध्ये आपल्याला बघायला मिळते। आपण जर बघितलं तर राजकीय कट्टर दुश्मन असे पहिले हे श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील हे एकमेकांविरोधात होते। मात्र आता परिस्थिती बदललेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यानंतर राजू पाटील असेल किंवा मनसे असेल हे खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा देण्याकरता आणि यांना निवडून आणण्याकरता आता मदत करायला त्यांनी सुरुवात केली आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या प्रचारात उतरले आहे। आज विशेष म्हणजे मनसेतर्फे खासदार श्रीकांत शिंदे यांचा जो आहे मेळावा घेण्यात येणार आहे। सावित्रीबाई फुलेला संध्याकाळी 7 वाजता हा मेळावा होणार आहे। या मेळाव्यामध्ये राजू पाटील काय बोलतात, बाळा नांदगावकर काय बोलतात, तर श्रीकांत शिंदे यांना काय उत्तर देतात हे पाहावं लागेल। आपण जर बघितलं तर कल्याण डोंबिवली परिसरात मनसे ही नेहमी विरोधात राहिलेली आहे। खासदार श्रीकांत शिंदे किंवा भाजप यांच्या कार्यपद्धतीवर राजू पाटील यांनी नेहमीच आवाज उठवलेला आहे। पालिकेच्या विरोधात आवाज उठवला आहे। त्यामुळे मनसेकडून कसा हल्लाबोल चढवला जातो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।